नमस्कार, माझं नाव डॉक्टर अश्विनी अमित टाक. मी पिडोडॉन्टिस्ट आहे. पिडोडॉन्टिस्ट म्हणजे लहान मुलांच्या दातांची डेंटिस्ट. आज मी तुम्हाला छोट्याशा लहान बाळाच्या हिरड्यांची आणि जिभेची काळजी कशी घ्यायची ते सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान बाळ हे सतत आईचं दूध पित असतं. 1 ते 6 महिने हे आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करावं असं आयांना सांगत असतो. त्यामुळे लहान बाळ ज्यावेळेस दूध पितं तर प्रत्येक वेळेस दूध पिल्यानंतर त्याच्या हिरड्या आणि जीभ स्वच्छ केली गेली पाहिजे. तर त्याचे येणारे दातही चांगले येतात आणि त्याच्या हिरड्याही बळकट राहतात. त्यासाठी आज आपण बघणार आहोत लहान बाळाची म्हणजे इन्फंटची हिरड्यांची आणि जिभेची काळजी कशी घेणार. आपल्याला त्यासाठी लागणारं साहित्य आहे. सगळ्यात पहिले गॉज पीस. जर आपल्याकडे गॉज पीस इझिली अवेलेबल नसेल तर आपण साधा स्वच्छ रुमाल सुद्धा वापरू शकता. रुमाल हा मऊ आणि सुती असावा. सगळ्यात आधी ह्या दोघही गोष्टी वापरण्याआधी हात एखाद्या सॅनिटायझरने किंवा एखाद्या हँडवॉशने स्वच्छ करून घ्यावेत. त्यानंतर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे गॉज पीसचा वापर आपण कसा करू शकतो. ज्या वेळेस तुम्ही बाळाला दूध पाजता, दूध पाजून झाल्यानंतर गॉज पीस आपल्या हाताला इंडेक्स फिंगरला अशा प्रकारे राऊंड राऊंड करून अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा. त्यानंतर बाळाचं दूध पिऊन झालेलं असल्यानंतर बाळाच्या हिरडीवर, बाळ रडत असेल तरी चालेल पण ते स्वच्छ करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बाळाच्या हिरड्यांवर हळूहळू मसाज करायचा गॉज पीसनेच, तुमच्या इंडेक्स फिंगरने. अशा पद्धतीने तुम्ही बाळाच्या वरच्या आणि खालच्या असं दोघं हिरड्यांवर हळूहळू हळुवार पद्धतीने तुमचं बोट फिरवू शकता. हिरड्या स्वच्छ झाल्यानंतर बाळाच्या जिभेवर हेच तुमचं इंडेक्स फिंगर बाळाच्या जिभेवर ठेवा आणि त्याची जीभ हळूहळू साईड बाय साईड मूवमेंटने स्वच्छ करा. असं झाल्यानंतर तुम्ही हा गॉज पीस टाकून देऊ शकता. जर आपल्याकडे गॉज पीस इझिली अवेलेबल नसेल तर कुठलाही स्वच्छ रुमाल घ्या, बोटाला असं गुंडाळा आणि साध्या छोट्याशा रुमालाच्या छोट्याशा कडेने बाळाच्या हिरड्या स्वच्छ करा. अशा पद्धतीने त्यामुळे बाळाला जे दात येतानाचा जो त्रास आहे तो सुद्धा त्याचा कमी होईल. त्याला थोडासा सुदिंग इफेक्ट मिळेल आणि दात येताना त्याला ज्या हिरड्या सळसळ करतात त्याच्यासाठी सुद्धा आराम मिळेल. असं सगळ्या बाजूंनी, जिभेच्या आतल्या बाजूने, ओठाच्या आतल्या बाजूने, वरच्या बाजूने, वरच्या ओठाच्या आतल्या बाजूने, सगळ्या बाजूंनी जिथे जिथे बाळाची ओरल कॅव्हिटी आहे म्हणजे तोंड आहे त्याचं आतलं, तिथे सगळ्या बाजूने बाळाचे हिरड्या आणि त्याची जीभ स्वच्छ केली गेली पाहिजे. जीभ स्वच्छ करताना थोडंसं तुमचं पहिलं बोट जे आहे ते त्याच्या जिभेवर प्रेस करा आणि आतमध्ये थोडंसं दाबून स्वच्छ करा. पूर्ण अतिशय मध्ये टाकण्याची गरज नाही. जोपर्यंत तुम्हाला जिभेचा भाग फील होतो आहे तोपर्यंत स्वच्छ करा. असं रोज साधारण दिवसातून 3-4 वेळेस जरी केलं तरी बाळाचं तोंडाचं जे स्वच्छता आहे ती तुम्हाला मेंटेन ठेवता येईल. नंतर तुम्ही हा रुमाल धुवून पुन्हा पुढच्या स्वच्छतेसाठी वापरू शकता. नंतर त्यामुळे बाळाला छानही वाटतं, सुदिंगही वाटतं आणि बाळ रडत सुद्धा नाही. त्याला उलट हिरड्या आणि त्याची जीभ स्वच्छ केल्यामुळे त्याला स्वतःला सुद्धा खूप एक चांगलं फिलिंग येतं. तर चला मैत्रिणींनो, आजपासून सगळ्या तान्हुल्या बाळांच्या तोंडाची काळजी घेणे ही तुमची आद्य कर्तव्य समजा आणि सुरू करा मग आपल्या इन्फंट्सच्या ओरल कॅव्हिटीची केअर.